नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी इंग्रजी लोक भारतीवरती चर्चा करतोय. कहाणी लेखन हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, जो 5 मार्काला आपल्याला असतो. तर टोटल रिव्हिजन आपली चालू आहे. दिवसभरामध्ये आपण बऱ्याचशा व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलवरती हिंदीचे अपलोड केलेले आहेत. तर आता आपण कहाणी लेखनवर चर्चा करूयात. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, कहाणी लेखन करत असताना काही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कहाणी लेखनमध्ये आपल्याला काय असतं बघा, कहाणी लेखनमध्ये बघा प्रश्न 5A1 के अंतर्गत वृत्तांत लेखन के विकल्प में कहानी लेखन का प्रश्न होता है. म्हणजे आपल्याला एकतर वृत्तांत लेखन आपल्याला करायचा असतो किंवा कहाणी लेखन आपल्याला करायचं असतं. तर दोघांपैकी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. दोघांपैकी एक काहीतरी आपल्याला सोडवायचं आहे. इस प्रश्न में मुद्दों के आधार पर 70 या 80 शब्दों में एक कहानी लिखनी होगी तथा कहानी को उचित शीर्षक देकर उससे प्रति सीख लिखनी होगी. तो दो चीज़ें बहुत इंपॉर्टेंट है. एक तो शीर्षक लेना, सीख लेना. वृत्तांत लेखन और कहानी लेखन से कोई एक ही प्रश्न हल करना है, इसके लिए 5 अंक होते हैं. तुम्हाला दोघांपैकी एकच प्रश्न सोडवायचा मित्रांनो, कहानी किंवा वृत्तांत. आता कहानी लेखन लिखते समय ध्यान में रखने वाली योग्य बातें, कुछ बातों को ध्यान में रखना है. पहली बात, सबसे पहले कहानी की रूपरेखा को अच्छी तरह से समझ लीजिए. कहानी की रूपरेखा क्या है. उसके बाद देखिए 2 बातें हैं. रूपरेखा का विस्तार जो है, रूपरेखा का विस्तार देखिए यहाँ क्या दिया है कि कहानी के प्रत्येक संकेत का क्रम से विस्तार कीजिए. कहानी के स्थान, पात्र आदि को नाम दीजिए. कहाणीमध्ये जे काही तुम्ही स्थान वापराल, जी काही पात्र तुम्ही तुमच्या कथेमध्ये वापराल, त्यांना योग्य अशी नावं द्या. जो घटना हो उसका संक्षिप्त वर्णन कीजिए. पात्रों की बातचीत को संवाद के रूप में प्रस्तुत कीजिए. म्हणजे पात्र जे काही बोलतात त्यांना संवादाच्या रूपामध्ये लिहा. अन्य महत्व की बातें है, उसमें से एक बात है, कहानी भूतकाल में लिखनी चाहिए. तो हे करत आहे, ते करत आहे, त्यापेक्षा तो हे करत होता, ते करत होता, असं झालं, तसं झालं. कहानी जी आहे ती कधीसुद्धा भूतकाळामध्ये असली पाहिजे गोष्ट. ओके. पूरी कहानी को 3-4 परिच्छेदों में बांटना चाहिए. लिखावट में विराम चिन्हों का उचित उपयोग करना चाहिए. म्हणजे 3 ते 4 पॅराग्राफ तुमचे पाहिजेत आणि योग्य विरामचिन्हे जी आहेत, विरामचिन्हे जी आहेत, त्या विरामचिन्हांचा वापर जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला योग्य असा करता आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर शीर्षक. बघा, कहानी के मुख्य पात्र, प्रसंग या संदेश को ध्यान में रखकर उसे छोटा सा शीर्षक देना चाहिए. कहाणीला किंवा तुमच्या गोष्टीला कुठलं एखादं शीर्षक खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. शीर्षकाला मार्क असतात आणि त्यानंतर सीख, या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. सगळ्यात वरती शीर्षक असेल आणि सगळ्यात खाली सीख असेल, या दोघांच्या मध्ये तुमची कहाणी असेल. या दोघांच्या मध्ये तुमची कहाणी असेल. बघा, सीख आणि शीर्षक यांना मार्क आहे, कहाणी लिहायला पण मार्क आहे. सीख आणि शीर्षक लिहायला विसरू नका मित्रांनो. दोन्ही गोष्टी खूपच इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर तुम्हाला या स्क्रीनवरती दिसलेले जे काही 5-6 मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे वाटलंच तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. हे सगळे मुद्दे कहाणी लेखन करत असताना आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तरच आपल्याला 5 पैकी 5 मार्क मिळतील, या सगळ्या मुद्द्यांचा जर तुम्ही नीट विचार केला तर. ओके. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढचा आपला जो मुद्दा आहे, त्या पुढच्या आपल्या मुद्द्याकडे वळूयात, कहानी लेखनकडे. प्रत्यक्षात एक उदाहरण आपण बघू. बघा, निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्दों में कहानी लिखकर उचित शीर्षक दीजिए तथा सीख दीजिए. शीर्षक, सीख दोन्ही गोष्टी पाहिजेत. ओके. एक गाव, पीने के पानी की समस्या, दूर दूर से पानी लाना, सभी लोग परेशान, सभी सभा का आयोजन, मिलकर श्रमदान का निर्णय, दूसरे दिन से केवल एक आदमी, काम से जुटना, धीरे धीरे एक एक का आना, सारा गांव श्रमदान में, गांव के तालाब की सफाई, कीचड़ प्लास्टिक निकालना, बरसात में तालाब का स्वच्छ पाणी से भरना. बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कहाणी लिखत असाल, आता इथे एक गाव आलाय. बघा, मुद्दा तुमच्या लक्षात आलाय, पण एक एक जो काही मुद्दा आहे त्याच्याकडून जायचं. बहुत साल पहले की बात है. महाराष्ट्र में एक गांव था जिसका नाम था रामपुर, जिसका नाम था, कुछ भी नाम लिख सकते. एक गांव था हमारे देश में जिसका नाम था रामपुर. ओके. पीने के पानी की समस्या. ओके. नंतर मग तुम्ही त्या गावाविषयी लिहाल. गाव तो बहुत अच्छा था, गांव में के लोग भी बहुत अच्छे थे. ओके. एक दूसरे से मिलकर बातचीत कर कर रहते थे.
और बारिश के समय में कोई भी समस्या गाँव में नहीं थी, लेकिन बारिश जाने के बाद जब सूखा पड़ जाता था, तो उस समय में बहुत सारे प्रमाण पे बहुत सा पानी की बहुत सारी समस्या थी। क्योंकि गाँव में जो कुआँ था उसका भी पानी, कुएँ को भी पानी कम आता था, और गाँव के आजू-बाजू में कहीं भी दूर-दूर तक नदी भी नहीं थी। इसलिए पानी की समस्या जो है वो हर साल गाँव में रहती थी। ओके. आणि मग इथं मग पुढचं, ये पानी की समस्या के कारण गाँव की महिलाओं को दूर-दूर से जाकर 7-7 8-8 कोस दूर जाकर पानी लाना पड़ता था, और इस चीज़ से सभी लोग परेशान थे, पूरा गाँव परेशान था। तो इस परेशानी के कारण गांव के पंच ने एक दिन एक सभा का आयोजन किया, जिस सभा में पानी की समस्या के ऊपर चर्चा की जाए, इसके लिए इस सभा का आयोजन किया था असं तुम्ही लिहाल. आणि मग मिलकर श्रमदान का निर्णय, और उस सभा में एक निर्णय हुआ, बहुत सारी चर्चाएं हुई, पूरा दिन उस सभा में गया, और आखिर में एक एक बहुत बड़ी चीज़ ध्यान में, एक एक चीज़ के ऊपर, मतलब अंतिम में उस सभा के अंत में एक निर्णय तक पूरा गांव जाकर पहुंचा. निर्णय था कि श्रमदान करना, मतलब गांव में जो एक तालाब था, उस तालाब में बहुत सारा कीचड़ था, प्लास्टिक था, तो उस कीचड़ को हम साफ करके, उस कीचड़ को बाहर निकाल कर उस तालाब को हम साफ करें, ताकि अगले साल जब पानी आएगा बारिश का, तो उस बारिश के पानी से तालाब भर जाएगा, और पूरा साल जो है उस तालाब का पानी जो है हम यूज़ कर सकते हैं, इस्तेमाल कर सकते हैं उस पानी का. ओके. और दूसरे दिन से उस तालाब का जो है सफाई का काम शुरू करना, ऐसा तय किया गया. और उसके बाद दूसरे दिन मग लगेच इथं हळूहळू पुढे जायचं बरं का. दूसरे दिन से दूसरे दिन की सुबह हुई, नया सवेरा हुआ, और तालाब के पास जाकर देखा तो एक ही केवल आदमी था. एक ही केवल, मग त्याचं नाव पण लिहा. रमेश नाम का एक आदमी था. वो खाली अकेला ही उस तालाब की यहाँ आया था, और उसने सोचा कि चलो मैं अकेला हूँ लेकिन मैं काम शुरू करूँगा. तब उसने अकेले अकेले उस तालाब में काम करना शुरू किया, और तालाब का जो कीचड़ है वो बाहर कर निकालना शुरू किया. जब उस रमेश को वो कुछ लोगों ने देखा कि अरे ये अकेला तालाब की सफाई कर रहा है, तो 2-3 लोग उसके साथ काम में जुटे. ऐसा करके एक धीरे धीरे एक एक आदमी बढ़ता गया, और बढ़ते बढ़ते सारा गांव जो है वो इस श्रमदान में जुट गया. कुछ दिनों के बाद गांव के तालाब की बहुत ही अच्छी तरह से सफाई हुई. कीचड़, प्लास्टिक जो भी था गांव में वो पूरी तरह से निकल गया. अगर अभी तालाब के पास देखा तो पूरा तालाब जो है वो, उसमें से कीचड़ बाहर निकला था, उसमें से प्लास्टिक बाहर निकला था, और पूरा तालाब बहुत ही स्वच्छ था. ओके. कीचड़ निकालने के कारण अभी नंतर मग तुम्ही पुढे जाऊ शकता. बरसात में तालाब का स्वच्छ पानी से भरना. उसके बाद जब तालाब स्वच्छ हुआ तो उसके बाद कुछ महीनों के बाद बरसात आई, और बरसात में जो कीचड़ निकाला था गांव के लोगों ने, कीचड़ निकालने के कारण तालाब में ज़्यादा से ज़्यादा पानी भर गया, और बरसात में स्वच्छ पानी जो है पूरी तरह से गांव में भर गया. और ये जो स्वच्छ पानी है वो अगले साल जो है गांव वाले इस्तेमाल करते रहे, और गांव में फिर से एक बार पानी की जो बड़ी समस्या थी वो दूर हो गई. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. तर याला तुम्ही टायटल काय द्याल? टाइटल तुम्ही काय द्याल, की बाबा पानी की समस्या है का एक साथ मिलकर हाथ बढ़ाना है, बरं का, मिलकर हाथ बढ़ाना है, मिलकर हाथ बढ़ाना, किंवा मिलकर हात बढ़ाना वगैरे, तुम्हाला काय काही टायटल द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. आता इथं बघा ना, अपना हात जगन्नाथ हे टायटल दिलं तरी चालेल. आपण स्वतःच्या अपना हात जगन्नाथ असं टायटल दिलं तरी चालेल. ओके. ह्या धरमपुरी में पाणी, अशा प्रकारे आता मी माझ्या शब्दात सांगितली, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारू शकताय, आणि ही कथा जी आहे ती बघा तुम्ही. ही वेगळी मी तुम्हाला सांगितली थोडीशी वेगळ्या पद्धतीने, आणि ही कथा पूर्णपणे वेगळी आहे मित्रांनो. तुम्ही तुमची एखादी स्टोरी एक वेगळी डेव्हलप करू शकता इथं. ओके. हे पण समजून घ्या. त्याच्यानंतर बघा इथे पण आहे, आत्मनिर्भरता में ही सुख है. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण काय बघितलं, की कहाणी लेखन जे आहे ते कशा प्रकारे करायचं. तर हे कहाणी लेखन 5 मार्कांसाठी आहे. वृत्तांत लेखनाला ऑप्शन आहे. तुम्हाला वृत्तांत लेखन लिहायला आवडत असेल तर वृत्तांत लेखन लिहा, किंवा कहाणी लिहा. ओके. आता या कहाणीच्या नोट्स, वृत्तांत लेखनाच्या नोट्स आणि हिंदीच्या सगळ्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर एकच काम करायचं तुम्हाला. आता बघा, तुम्हाला एक मी आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन जातो. तिथं जाऊन आपण बघूयात की हिंदीच्या आणि इतर विषयांच्या नोट्सच्या PDF तुम्ही कशा डाउनलोड करू शकताय.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 10वीला असाल आणि इयत्ता 10वीच्या सगळ्या विषयांच्या नोट्सच्या PDF तुम्हाला हव्या असतील. 2023ची जी बोर्डाची परीक्षा आहे, त्या अनुषंगाने सगळ्या विषयाच्या इम्पॉर्टंट PDF हव्या असेल तर काय करायचं आहे, फक्त एकच टाईप करायचं आहे, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, एवढं तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे. बघा, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, हे आपल्याला Googleवर जाऊन टाईप करायचं आहे. बघा, नीट परत लक्षात घ्या, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स एवढं टाईप करून Google सर्च करायचं आहे. गुगल सर्च केल्यावरती बघा, इथं खाली जर तुम्ही आलात तर इथं बघा तुम्हाला एक आपली creativeLearning.co.in ही वेबसाईट दिसेल. यावरती इथं बघा, इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस यावर क्लिक करू त्यावेळेस तुम्ही आपल्या वेबसाईटवरती याल अशा प्रकारे. आणि वेबसाईटवरती आल्यानंतर बघा, इथं तुम्हाला मराठीच्या नोट्स दिसतील. मराठीवर क्लिक केल्यावर मराठीच्या नोट्स घ्या. हिंदीवर क्लिक केल्यावर हिंदीच्या नोट्स मिळतील. इंग्रजीवर क्लिक केल्यावर इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका, तुम्ही जिथं क्लिक कराल ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर आत्ता लगेच जा मित्रांनो, आपल्या Googleवरती जा आणि टाईप करा इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नोट्स, आणि क्लिक केल्यावर तुम्ही त्या PDF फाईल ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय सगळ्या. ओके, थँक्यू मित्रांनो.